राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 5व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 101 ते 129 अर्थासहित. ऋषिरुवाच निशम्येति वचः शुम्भस् तदा चण्डमुण्डयोः प्रेषयामास सुग्रीवन् दूतं देव्या महासुरम् इति चेति च वक्तव्या सा गत्वा वचनान् मम यथा चाभ्येति सम्प्रीत्या तथा कार्यं त्वया लघु स तत्र गत्वा यत्रास्ते शैलोद्देशेति शोभने सा देवी तां ततः प्राह स्लक्षणं मधुरया गिरा दूत उवाच देवि दैत्येश्वरशुम्भस्त्रैलोक्ये परमेश्वरः दूतोऽहं प्रेषितस्तेन त्वत्तः सकाशमिहागतः अव्याहताज्ञः सर्वासु यः सदा देवयोनिषु निर्जिताखिलदैत्यारिस् स यदाह शृणुष्व तत् मम त्रैलोक्यमखिलं मम देवावशानुगाः यज्ञभागानहं सर्वानुपाश्नामि पृथक् पृथक् त्रैलोक्ये वररत्नानि मम वश्यान्यशेषतः तथैव गजरत्नै च हृत्वा देवेन्द्रवाहनं क्षीरोदमथनोद्भूतमश्वरत्नं ममामरैः उच्चैश्रवससंज्ञं तत् प्रणिपत्य समर्पितं यानि चान्यानि देवेषु गन्धर्वेषु रगेषु च रत्नभूतानि भूतानि तानि मय्येव शोभने स्त्रीरत्नभूतान् त्वां देवीं लोके मन्यामहे वयं सा त्वमस्मानुपागच्छ यतो रत्नभुजो वयं मां वा ममानुजं वापि निशुम्भमुरुविक्रमं भज त्वं चेञ्चलापाङ्गी रत्नभूतासि वै यतः परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यसे मत्परिग्रहात् एतद्बुद्ध्या समालोच्य मत्परिग्रहतां व्रज ऋषिरुवाच इत्युक्ता सा तदा देवी गम्भीरान्तस्मिता जगौ दुर्गा भगवती भद्रा ययेदन्धार्यते जगत् देव्युवाच सत्यमुक्तं त्वया नात्र मिथ्या किञ्चित् त्वयोदितं त्रैलोक्याधिपतिः शुम्भो निशुम्भश्चापि तादृशः किं त्वत्र यत् प्रतिज्ञातं मिथ्या तत् क्रियते कथं श्रूयतामल्पबुद्धित्वात् प्रतिज्ञाया कृता पुरा यो मां जयति सङ्ग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके स मे भर्ता भविष्यति तदा गच्छतु शुम्भोऽत्र निशुम्भो वा महासुरः मां जित्वा किञ्चिरेणात्र पाणिं गृह्णातु मे लघु दूत उवाच अवलिप्तासि मयैवं त्वं देवि ब्रूहि ममाग्रतः त्रैलोक्ये कः पुमांस्तिष्ठे दग्रे शुम्भनिशुम्भयोः अन्येषामपि दैत्यानां सर्वे देवानवैयुधे तिष्ठन्ति सम्मुखे देवीं किं पुनः स्त्रीत्वमेकिका इन्द्राद्याः सकला देवास्तस्थुर्येषान्न संयुगे शुम्भादीनां कथं तेषां स्त्रीप्रयास्यसि सम्मुखम्
सा त्वं गच्छ मयैवोक्ता पार्श्वं शुम्भनिशुम्भयोः केशाकर्षणनिर्धूत गौरवामागमिष्यसि। देव्युवाच एवमेतद्बलिशुम्भो निशुम्भश्चातिवीर्यवान् किं करोमि प्रतिज्ञा मे यदनालोचिता पुरा सत्वं गच्छ मयोक्तन्ते यदेतत्सर्वमादृतः तदा चक्ष्वासुरेन्द्राय स च युक्तं करोतु तत्। ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु। ऋषी म्हणतात, चंडमुंडाचे ही भाषण ऐकून त्या शुंभाने आपला सुग्रीव नावाचा महान राक्षस दूत म्हणून देवीकडे पाठवला आणि त्या दूताला सांगितलं, तू माझ्या आज्ञेवरून तिच्यासमोर जाऊन असं काहीतरी सांग की जेणेकरून ती अत्यंत प्रीतीने माझ्याकडे लवकर येईल. तो दूत पर्वताच्या अत्यंत रमणीय प्रदेशात जिथे ती देवी होती तिथे गेला आणि अत्यंत मृदू आणि मधुर वाणीने त्या देवीजवळ बोलू लागला. दूत म्हणाला, हे देवी, दैत्यराज शुंभ हा त्रैलोक्यात परमेश्वर आहे. त्याने पाठवलेला मी दूत आहे, म्हणून मी इथे तुझ्याजवळ आलोय. सर्व देवांवर जो सदोदित आपला अधिकार अप्रहितपणे चालवतो, सर्व देवांचा ज्याने पूर्ण पराभव केला आहे, त्या शुंभाचा संदेश मी तुझ्यासाठी आणला आहे, तो ऐक. शुंभ म्हणाला, सर्व त्रैलोक्य माझ्या अधिकाराखाली आहे. सर्व देव माझ्या आज्ञेत चालतात. सर्व देवांचे निरनिराळे यज्ञभाग मी सेवन करतो. त्रैलोक्यामध्ये जी श्रेष्ठ रत्न आहेत ती सर्व माझ्या ताब्यात आहेत. सर्व हत्तींमध्ये रत्न असा जो इंद्रवाहन ऐरावत, तोही मी हरण केला आहे. क्षीरसागराच्या मंथनातून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्वरत्न देवाने नम्रतापूर्वक मला अर्पण केला आहे. हे सुंदरी, देव, गंधर्व, नाग इत्यादिकांजवळ जे जे असे आणखीन काही रत्नासारखे पदार्थ होते ते सर्व आता माझ्याकडे आहे. हे देवी, जगातील सर्व स्त्रियांमध्ये तू रत्न आहेस असा आम्ही मानतो, म्हणून तू आम्हाला प्राप्त हो, कारण आम्ही रत्नाचे उपभोक्ते आहोत. हे चंचल नेत्रे, तू मला किंवा माझा महापराक्रमी असा धाकटा भाऊ निशुंभ याला वर, कारण तू केवळ रत्न स्वरूप आहेस. माझ्याशी विवाह केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होईल, म्हणून बुद्धिपूर्वक विचार करून तू मला वर. ऋषी म्हणतात, दूताने सर्व सांगितल्यावर जिने हे सर्व जग धारण केलं आहे अशी कल्याणमयी भगवती दुर्गा देवी गंभीरपणे मनातल्या मनात स्मित हास्य करत म्हणाली, हे दूता, तू जे बोललास ते सर्व खरं आहे. त्यात तू किंचितही खोटं बोलला नाहीस. शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि निशुंभही त्याच्यासारखाच आहे. परंतु याविषयी मी जी काही प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी माझ्या अल्पबुद्धीने पूर्वी जी प्रतिज्ञा केली आहे ती ऐक. जो मला युद्धात जिंकेल, जो माझा युद्ध कौशल्याविषयीचा गर्व नष्ट करेल, जो जगात माझ्यासारखाच बलवान असेल, तोच माझा पती होईल. म्हणून शुंभ किंवा निशुंभाने स्वतः इथे येऊन युद्धात मला जिंकून दाखवावं. या कार्यात आता विलंब कशाला? दूत म्हणाला, देवी, तू गर्विष्ठ आहेस. माझ्या समोर अशा गोष्टी करू नकोस, कारण या त्रैलोक्यात शुंभ निशुंभासमोर कोणता पुरुष युद्धाला उभा राहील? हे देवी, इतर दैत्यांसमोर देखील सर्व देव युद्धात उभं राहू शकत नाहीत, मग तू एकटी स्त्री युद्धाला कशी काय उभी राहशील? ज्या शुंभ आदी दैत्यांपुढे इंद्रादी सर्व देव युद्धात उभे राहू शकले नाहीत, त्यांच्या समोर तू स्त्री कशी काय येशील? म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तू शुंभ निशुंभाकडे चल. असं केल्याने तुझी प्रतिष्ठा कायम राहील. तुझे केस पकडून अपमानित केलेल्या स्वरूपाने मात्र तिथे जाण्याची वेळ आणू नकोस. देवी म्हणाली, तुझं म्हणणं ठीक आहे. शुंभ बलवान आहे, निशुंभ देखील मोठा पराक्रमी आहे, पण मी पूर्वी विचार न करताच प्रतिज्ञा करून बसले आहे. आता मी काय करणार? म्हणून तू आता जा. मी तुला जे काही सांगितलं आहे ते सर्व दैत्य राजाला आदरपूर्वक सांग. मग त्यांना उचित वाटेल ते करते. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील
सावर्णिक मन्वंतरातील कथा अंतर्गत देवी महात्म्यातील देवी दूत संवाद नामक 5वा अध्याय पूर्ण झाला. जगदंबार्पणमस्तु. मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.